श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय तर होळी येणार आहे आपली. आणि होळीच्या दिवशी जी रात्र असते ती खूप महासिद्ध रात्री म्हणून ओळखली जाते. आता बऱ्याच लोकांना असं म्हणजे अनुभवसुद्धा येत असतात. त्या रात्रीला संत महात्मा जे असतात, जे साधू संत असतात ते वाट बघत असतात अशा रात्रींची. महासिद्ध रात्री म्हणजेच काय, त्या रात्रीला जे कोणी काही वस्तू सिद्ध करत असतो त्या सिद्ध होत असतात. आणि म्हणून करणी बाधा. आता बघा, आपण जरी म्हणत असतो होळीच्या दिवशी आपण होळी जाळत असताना नकारात्मकता जी असते ती जाळत असतो आणि सकारात्मक ऊर्जा आपण घ्यायची असते किंवा विजय मिळवत असतो सकारात्मकतेचा. पण तुम्हाला सांगू का, ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी आपण बघत असतो तेवढ्याच वाईट गोष्टीसुद्धा या रात्रीला होत असतात. आणि त्या म्हणजेच काय, करणी बाधा ज्या असतात, नजर दोष, या बऱ्याचशा गोष्टी. आपले जेवढे मित्र असतात तेवढे शत्रूसुद्धा असतात. आणि बरेच लोक करणी बाधासारखे असे बरेच वाईट परिणामसुद्धा या रात्रीला करत असतात. आता त्या दिवशी या गोष्टी ज्या सांगणार आहे त्या नक्कीच टाळायच्या आहेत आपल्याला. या गोष्टी आपण करू नका आणि काही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्या रात्रीला. आता आपल्या विषयाला सुरुवात करते. होळीच्या रात्रीला जे कोणी काही गोष्टी करत असतो त्या सिद्ध होत असतात. आणि त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे येते, कुणाला करणीबाधा करत असताना पांढरी मिठाई जी असते त्याचा वापर अतिप्रमाणात केला जातो. कारण त्याच्यात तीव्रता जास्त पद्धतीने बघायला मिळत असते. पांढऱ्या वस्तूंमध्ये ते पांढरी वस्तू कुठलीही असू द्या, मिठाई जास्त करून असू द्या, मिठाईमध्ये जास्त तीव्रता होत असते. म्हणून मिठाई कोणी दिली, आता मी म्हणणार नाही तुम्हाला, आता तुम्ही कोणाला नाही बोलणार आहेत, तर तुम्हाला सर्वप्रथम सांगेल, तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर म्हणजे डाऊट असतो बघा, शेजारी असू द्या, नातेवाईक असू द्या, भावकी असू द्या किंवा कोणीही असू द्या, मित्रमैत्रिणी असू द्या, आपल्याला लोक ओळखायला येत असतात आणि आपल्याला असं डाऊट येतो किंवा संशय असतो एखाद्या व्यक्तीवरती. आपण बोलू शकत नाही की तू असा आहे की तू तसा आहे, पण अशा वेळी आपण एखाद्या व्यक्तीवर जर संशय असेल किंवा काही असेल तर त्या व्यक्तीपासून 2 हात लांब राहायचे. जर त्यांनी अशा वस्तू आपल्याला दिल्या किंवा ह्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित ठेवायचं आहे असं मी आवर्जून सांगेल. कारण आपण बऱ्याच आता कोणाच्या घरी आपण गेल्यानंतर प्रत्येकाला नाही बोलू शकत नाही, तर अशा व्यक्तींपासून सावध राहा असं मी इथे सांगेल. आणि या व्यक्तींनी जर तुम्हाला अशा गोष्टी दिल्या किंवा असं काही तुमच्यासोबत घडलं तर ते तुम्ही चेक करा. तर सर्वप्रथम मिठाई जी दिलेली असणार तुम्हाला, तर पांढरी मिठाई ती खाऊ नका. भलेही तुम्ही हातात घ्या, बाहेर कुठेही फेकून द्या, पण खाऊ नका त्यांच्या हाताची मिठाई, एवढं मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर दुसरी वस्तूच म्हणजे काय, चहा आणि कॉफी. चहा कॉफी जी म्हणतात आपण, त्यामध्ये सुद्धा या करणीबाधासारख्या या गोष्टी करण्यामध्ये जास्त प्रमाणात वस्तू वापरल्या जातात किंवा त्यामध्ये तीव्रता जास्त होत असते, म्हणून त्या वस्तू वापरल्या जातात. जर कोणी चहा कॉफी तुम्हाला दिली तर घेऊ नका असं आवर्जून सांगेल. दुसरी पुढची वस्तूच म्हणजे बघा, दही भात. दही भाताचा जो उतारा असतो, दही भात खायचाच नाही, पण उतारासुद्धा बरेच लोक करून टाकतात आपल्या रस्त्यांवरती. जाण्या येण्याचा मार्ग असतो, आपण नेहमी जात असतो, असे बऱ्याच लोकांना माहिती असतं. तर तुम्हाला जर दही भात कोणी उतारा करून टाकलेला असेल किंवा नुसता दही भात जरी दिसला तर तुम्ही समजून घ्या की हा उतारा करून टाकलेला आहे, तो ओलांडायचा नाही, लांबून त्यापासून आपण जायचं आहे आणि अवश्य या गोष्टी चेक करायच्या आहेत. पुढचं सांगेल बघा. आता पुढची वस्तू म्हणजेच काय बघा, आपले जे कपडे असतात. आता बऱ्याच बघा, आपण शहरामध्ये राहत असतो, कपडे आपण घरातच वाळवायला टाकत असतो, पण खेड्या गावांमध्ये पूर्वीच्या काळी बाहेर सुद्धा टाकले जायचे आणि अजूनसुद्धा बऱ्याच महिला बाहेर कपडे टाकत असतात. तर लक्ष केंद्रित करून आपल्याला त्या दिवशी पडताळून बघा, आपले कपडे आपण जे टाकलेले होते ते बरोबर आहेत ना सगळे. कारण कपडे जे असतात त्यावरून सुद्धा या गोष्टी करण्यात येतात. कपडे सुद्धा चेक करा. तसेच तुम्हाला सांगेल, तुम्ही जर केस विंचरलेले आहेत तर आपले जे केस असतात, महिलांना खूप सवय असते इकडे तिकडे टाकायची, तर ते केस सुद्धा तुम्ही बाहेर न टाकता आपल्या कचऱ्याच्या डब्यात व्यवस्थित टाका. त्यावरती सुद्धा करणीबाधासारखे वाईट शक्तींसारखे नकारात्मक त्या ज्या शक्ती असतात नकारात्मक, त्या शक्तींचा प्रभाव यावरती होत असतो. म्हणून आपल्याला केस सुद्धा व्यवस्थित टाकायचे आहेत. त्यानंतर पुढची वस्तू तुम्हाला सांगेल, तुमच्या घराच्या बाहेर आपण ज्या चपला काढत असतो त्या दिवशी आवर्जून त्या चपला व्यवस्थितपणे आपण ठेवा, इकडे तिकडे टाकू नका. चपला जर बाहेर ठेवत असतो तर कुणी आपली
चप्पल घेऊन तर नाही गेलं ना, ते सुद्धा चेक करा. तुम्हाला असा डाऊट असेल तर नक्कीच हे चेक करून बघा. चप्पलांवरून सुद्धा कुणीतरी आपल्या घरात काही करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने. आता बघा, या गोष्टी ज्या असतात नकारात्मक, किंवा आपलं घर असतं, आपल्या घराला नजर लागू नये किंवा घरावरती कोणी करणी बाधा करू नये, यासाठी आपल्याला थोडंसं काही करायचं आहे. आणि ते म्हणजेच काय, तर आपला जो उंबरठा असतो, उंबरठ्यावरती आपल्याला त्या दिवशी, होळीच्या दिवशी, गोमूत्र जे असतं, ओरिजिनल गोमूत्र भेटलं तर अतिउत्तम. गोमूत्र आणि हळदचं लेपन नक्कीच करायचं आहे. आपल्या घरामध्ये कुणीही करणी बाधा करत जर राहिलं, ते तिथेच थांबून जाईल. नकारात्मक लहरी ज्या असतात त्या तिथेच थांबतात. म्हणून आपल्याला त्या दिवशी गोमूत्र आणि हळदचं लेपन, म्हणजे आपल्या घराचं संरक्षण होत असतं. लक्ष्मण रेषा जी बोलतो ना आपण, ती ओढली जाते. आपल्या घरात नकारात्मक लहरी या प्रवेश करणार नाहीत. कोणी काहीही करू द्या तरीसुद्धा काही होऊ शकत नाही. आणि तसंच तुम्हाला सांगेल, संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये आपला गुरुमंत्र असेल, जो काही तुमचे गुरु असतील, बघा स्वामी समर्थ महाराज तर आपले आहेत, पण तुमचे जे गुरु असतील ते, किंवा तुम्हाला छान वाटणारं असा मंत्र जो असेल तो तुम्ही, कृष्णांचा मंत्र असू द्या, महादेवांचा असू द्या, स्वामींचा असू द्या, कुठलाही मंत्र जो असतो तो आपल्या घरामध्ये ऐकायला येईल. आपल्या कानावर मंत्र स्तोत्र पडतील. अशा पद्धतीने शांतपणे आपण मंत्र आपल्या घरामध्ये संध्याकाळी लावायचा आहे. तसेच घंटानाद सुद्धा आपल्या घरामध्ये करायचा आहे. त्या दिवशी अवश्य ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि बघा, एवढं सगळं करून जरी तुम्हाला वाटत आहे, तुम्ही व्हिडिओ नंतर बघितला, किंवा तुम्हाला वाटत आहे की मला नकारात्मकता माझ्या घरात वाटत आहे, किंवा मग मला कुणीतरी काहीतरी केलेलं आहे असं तुम्हाला जाणवत असेल, तर बघा, आपल्यावरून छोटा काळा कापड घ्यायचा आहे. छोटा हातरुमालसारखा काळा कापड घ्या. त्यामध्ये काळे तीळ जे असतात ते आपण टाकायचे आहेत. छोटी पोटली आपण बांधायची. आपण जर कोणाच्या घरचं खाल्लं, किंवा आपल्याला वाटत आहे तसं कोणी केलेलं, तर आपल्या डोक्यावरून, म्हणजे स्वतःवरून आपण उलटं फिरवायचं आहे. अँटी क्लॉकवाईज फिरवायचं 7 वेळा. आणि जी पोटली असेल ती आपण होळी जिथे पेटवणार आहोत तिथे दहन होत असतं. होळीमध्ये ती पोटली जी असते ती टाकून यायची आहे. या पद्धतीने. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगेल, होळीजवळ जिथे पेटवत असतो तिथे गेल्यानंतर ती आपण पोटली टाकत असतो, तेव्हा अगदी चिमूटभर तुम्ही तीळ घेतले तरी चालेल, काळे तीळ. आणि ती पोटली टाकत असताना म्हणायचं की माझी जी इडापिडा आहे ती इथे म्हणजे जळत आहे, ती अर्पण करताना आपण, म्हणजे तिथे टाकत असताना अशा गोष्टी म्हणायच्या आहेत. मी एकदम छान आहे आता, मला कोणाचेही नजर दोष लागलेला नाही, करणी बाधा नाही, किंवा काहीच नाही. या सकारात्मक लहरी तिथून आपण घ्यायच्या आहेत. या पद्धतीने करा. नक्कीच तुमच्यावर जर तुम्हाला वाटत असेल अशा गोष्टी झालेल्या आहेत तर त्या निवारण होत असतात. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला होळीच्या रात्रीला अवश्य अशा लक्षात ठेवून करायच्या आहेत. कोणापासून आपल्याला सावधान राहायचं आहे. कोणी असे शत्रू असतील आपले, किंवा वाईट बघणारे लोक सुद्धा असतात. बघा, सगळेच आपल्याविषयी चांगले असतात असं नाही. बरेच लोक जेवढे चांगले असतात तेवढेच वाईट देखील असतात. म्हणून या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर सांगितलेली माहिती खूप महत्त्वाची होती. नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी आशा करते. नक्कीच फॉलो करा. आणि होळीच्या दिवशी अशा पद्धतीने आपण या गोष्टींकडे नक्कीच लक्ष ठेवा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.